कराड शहरातील विविध पेठांमध्ये तोडण्यात आलेली झाडे खासगी शेडमध्ये साठवून त्यांची 8 ते 9 हजार रुपयांना विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून भाजप नगरसेवकांनी संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. भाजप नगरसेवक गणेश पवार यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. मात्र ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तर न मिळता उडवाउडीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यानंतर नगरसेवक गणेश पवार, अजय पावसकर, आशुतोष डुबल आणि सुमित जाधव यांनी कराडच्या वैकुंठधाम परिसरासमोरील पार्किंगच्या मोकळ्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी शहरातील विविध भागांतून तोडण्यात आलेली झाडे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचे त्यांनी पाहिल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी, तोडण्यात आलेल्या झाडांचा हिशोब जाहीर करावा आणि त्यांच्या विक्रीबाबत माहिती नागरिकांसमोर आणावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. या संदर्भात कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे शहरातील झाडतोड, लाकडाची साठवणूक आणि संभाव्य विक्री प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या आरोपांवर पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशी अंती काय निष्पन्न होते याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही इथं स्मशानभूमीच्या इथं खरं हे जे गोंधळ कारभार चालू आहे ते बघायसाठी आलेलो. आपले बरेच वर्षापासून कराडमध्ये चव्हाण हे झाडं तोडण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतात नगरपालिकेचं, आणि त्यांच्यावर अशी एक कंडिशन आली की डिपेंडन्सी इतकी झाली नगरपालिकेची की आत्ता गेल्या 8 महिन्यापासून आम्ही शिवसाहेबांना विनंती करतोय तर ह्या माणसाच्या पर्याय उपस्थित करा, दुसरे पर्याय बघा. त्यांना विनंती करावी लागते. मध्ये बरेच झाडं पडली, लोकांना नुकसान झालं, तरी पण ह्या माणसाची विनंत्या करून तो लक्ष देत नाही. आता ह्या कंडिशनवर आलाय की तो नगरसेवकांनाही उर्मट बोलायला लागलाय. मला काय नगरपालिकेची गरज नाही, तुमची गरज नाही, आरोतुरीची भाषा घेऊन ही सगळ्यांची त्याचं संभाषण असते. आता आम्ही इथं बघायला आलो तर जी पार्किंगची जागा आहे तिथं ते जे लाकडं आहेत, बरं त्याला कुठला कर आकारणी नाही, कसले भाडं तो नगरपालिकेला भरत नाही, त्याच्या कोणाचं तो वर हसताय. अशा कंडिशनमध्ये तो काम करतो. आज आम्ही विनंती करायला गेलो, आम्हालाही तो उलटं बोलतो. तर ह्या गोष्टीची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे, म्हणून आम्ही ही सगळी माहिती घ्यायसाठी इथं आलो. हे आज आमचे नगरसेवक गणेश पवार यांनी झाडं तोडण्यासाठी शिवसाहेबांना वारंवार सांगितलं होतं. शिवसाहेबांच्याकडनं ही झाडं तोडली, त्यांना निरोप गेला नाही. गणेश चव्हाण म्हणून जे आहेत झाडं तोडणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना निरोप वारंवार गेला असेल नसेल आम्हाला माहीत नाही. पण ज्यावेळेस गणेश पवार यांनी, आमचे नगरसेवक आहेत गणेश पवार यांनी फोन ज्यावेळेस लावला त्याला, त्यावेळेस त्यानं सांगताना सांगितलं मी झाडं तोडणार नाही म्हणून. मी कुणाची आत्ता झाडं तोडणार नाही. ही आपण जी झाडं तोडायला त्या सांगतोय ती झाडं तोडून तो इथं आणून टाकतोय, इथं डंप करतोय आणि 8,000 रुपयानं तो विकतोय अग्नीसाठी. मग हे कितपत योग्य आहे? एखादी परिस्थिती असते आहे नसते आहे, मग त्या माणसाने करायचं काय? ही आता तुम्ही जर जागा बघितली सगळी मागची, सगळी जागा पॅक केली, हे सगळं अखंड पार्किंग आहे. मग इथल्या हे जी तो नगरपालिकेच्या टेंडरमधनं लाकडं जी तोडून आणतोय हे सर्व लोकांना त्यानं विनामूल्य द्यावीत अग्नीसाठी. व ही जे तुम्ही मागाची जागा सगळी बघताय ही सगळी अखंड पार्किंगची जागा आहे. हे सगळं पार्किंगमध्ये त्यानं अतिक्रमण सगळं केलेलं आहे. इथं माणसांनी गाड्या लावायच्या कुठं? अखंड रस्त्यांवरती गाड्या उभ्या असतात, येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडचण असते, तरी सुद्धा इथलं अतिक्रमण काढलं जात नाहीये. गावातलं अतिक्रमण काढलं गेलं पण इथलं अतिक्रमण का निघत नाहीये? हे कधीपासून सुरू आहे आणि तुमच्यात ही बाब केव्हा लक्षात आली? ह्या पार्किंगला कमीत कमी नाही म्हणलं तर 4 महिने झाला मी ह्या पार्किंगसाठी भांडतोय, तरी सुद्धा इथं डंप केलीच जातात लाकडं. इथला माल सगळा उचललेला जात नाहीये. त्यासाठी नगरपालिकेनं भाड्यानं दिलंय का पार्किंग, का ह्यांना असंच वापरायला दिलेलं आहे? बाकीच्या माणसांनी करायचं काय त्याचं? आजी नगरसेवक या ठिकाणी आले, कराड नगरीचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथं येण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे
की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो या ठिकाणी ज्या आपल्या दहन होते प्रेत म्हणजे ज्या बॉड्या डेथ होतात त्या बॉडीच्या पाठीमागं कराडामधले जी काही आपली काही झाडं आहेत नगरपालिकेच्या हद्दीतली ती झाडं तो तोडतो तोच तिथं येऊन आणून पुन्हा आम्हाला डबल पैसे घेत असते. तर आमची एक सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे, कारण हे पार्किंग आता मध्ये मोकळं होतं, पार्किंगला जागाच नाही, पुन्हा हे नवीन शेड त्याला कुठलेही टॅक्स नगरपालिकेचा कोणताही टॅक्स नाही, तरी पण 8,000 9,000 रुपये हा हे घेत असतो. आमची एकच विनंती आहे ह्या सर्वांच्या वतीनं की तुम्ही जे काय गरीब कुटुंब काय गरीब कुटुंब आहे तुम्हाला खर्च आहे झाडं तोडायचा आणायचा वाहतुकीचा आम्हाला मान्य आहे, परंतु त्यातून ही जी काही अति गरीब आहे झोपडपट्टी कुटुंब आहेत त्यांना तुम्ही सूट दिली पाहिजे ना, पुढे नाही बरोबर आहे. तर तुम्ही असं केलं पाहिजे बाबा आणि जे नगरपालिका तुम्हाला समजलं की नगरसेवकांना उद्धड वगैरे बोलताय, मग हे सगळ्यात चुकीचं आहे. खरं म्हणजे कसं आहे की नगरसेवक आम्ही सुद्धा कंप्लेंट्स असतात, आपल्या प्रभागातले झाडं तोडायची लोकांची कंप्लेंट्स असतात, ह्याच्यासाठी काम करत असतो. आम्हाला आमच्या घरातली झाडं तोडायची नाही म्हणून त्याच्या मागं लागत नाही, आणि आम्हाला काय कुणाची बळजबरी नको आहे की बाबा हे काम करत असताना तिने असं उत्तर द्यावं आम्हाला, किंवा जसं काही ह्यो आम्हाला पगार देतोय अशी त्याच्याकडनं उलटी उत्तर आम्हाला ऐकायला लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कराड नगरपालिकेचे जे म्हणजे प्रेसिडेंट असतील, नगराध्यक्ष असतील, मुख्य आपले CEO असतील, या CEO साहेबांनी विचार करावा आणि आता सगळ्या नगरसेवकांनी ह्यावर एक आवाज उठवावा आणि तुमच्या मिटिंगमध्ये मासिक मिटिंग असेल, स्टँडिंग मिटिंग म्हणजे काय जी कमिटी तुमच्या मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये तुम्ही त्याचं हे ठरवा की बाबा किती पैसे द्यायचे. मग झाडं तुम्ही घेता तर झाडाचं मग आम्हाला निम्मत किमान नगरपालिकेला थोडेफार पैसे दिले पाहिजे, नसेल तर नगरपालिकेनं जे अति गरीब हे आहेत कुटुंब आहेत त्यांच्यासाठी त्याने हे फ्री करावं अशी माझी सर्वांच्या वतीने विनंती आहे.